गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. जस्ट पूजा झाली. रात्रीच्या पूजा 3:15 झाल्या वाजले. आम्ही असंच बोलत बसलेलो की कुठेतरी जायचंय. अचानक काय होत आलं यांना काय माहिती. बोलतात भीमाशंकरलाच जायचंय. ते बाबांनी बोलवलं. म्हणजे असं झालं, आम्ही भजनामध्ये ना खूप गाणी घेतली, भजन पण घेतले, पण त्या भजनामध्ये ना ते भोळ्या शंकरा म्हणून आमचं असलं गीत झालं की ती मनात एक इच्छा झाली की भीमाशंकरला निघूया. असंच आपण टाइमपास म्हणून बोललो की पोरांनी डायरेक्ट म्हणावं आपल्या पोरांचा विषय नाही. पण काय पण म्हण, आब्या जर असता ना तर प्लॅन नसता झाला. आब्या ऐकायला असता तर नीट ऐक. तू जर असतास ना, तू आधीच नाही म्हटला असता. Died in an accident, cause this must be heaven. I gotta testify. Come up in the spot looking extra fly. For the day I die, I'ma touch the sky. हे एकटा झालाय. दादा कुठं आहे इथं? शिंदे सरकार. आम्हाला अचानक प्लॅन कसा वाटतो तुम्हाला? डायरेक्ट विषय असतो. सगळं डायरेक्ट असतं का? काम कर, बादलीतलं पाणी अर्धी बारडी घेऊन गायजांनी. आमचा अचानक प्लॅन झालाय. जस्ट पूजा झाली. रात्रीच्या पूजा 3:15 झाल्या वाजले. आम्ही असंच बोलत बसलेलो की कुठेतरी जायचंय. अचानक काय होत आलं यांना काय माहिती. बोलतात भीमाशंकरलाच जायचंय. तर आम्ही आता लगेच निघालो भीमाशंकरला. लगेच तो काय बोलतोय बघा. त्याची इच्छा झाली. बहुतेक बाबांनी बोलवलं. म्हणजे असं झालं, आम्ही भजनामध्ये ना खूप गाणी घेतली, भजन पण घेतले, पण त्या भजनामध्ये ना ते भोळ्या शंकरा म्हणून आमचं असलं गीत झालं की ती मनात एक इच्छा झाली की भीमाशंकरला निघूया. असंच आपण टाइमपास म्हणून बोललो की पोरांनी डायरेक्ट म्हणावं आपल्या पोरांचा विषय लय हार्ड असतो बरं का. कॉपी कोण करत नाही. कॉपी करायची नाही. रात्री 1:30 वाजता भजन झालं आणि आता 3:15 गाडीत. तेव्हा तिकडं तो जिथं गाडी आणायला गेलो ते म्हणतो तुम्ही लय येडी यायचा पोर. मालक झोपलं ते घरात. गाडी घेऊन आलो आता खेळात. एक जण येतोय आमचं गुलाबजामुन ते आलं ते तबेलाचा पोरगा. तबेलाचा पोरगा येतोय, विनोदचा पोरगा येतोय आणि श्रवण श्रवण विनोदचं पोरग तबेलेवाल्याचं पण आलेले आहे. श्रवण इकडे आहेत. श्रवण हो नाही. श्रवण नाही, श्रवण आहे, विनोद आहे. ते बघ, ते श्रवण आलं. श्रवण भाई. चला आता जाऊया. किती वाजेपर्यंत पोहोचल आपण? 7-8 वाजतील तरी. 8 तरी वाजतील. आपली गाडी 80 लोक आहे ना. रूल तोडत नाही आपण. मजाक में ट्रिप प्लॅन हो गई. हा ना. मला वाटतंय आम्हाला गिरनारचा पण प्लॅन असा अचानक करायला पाहिजे. तेव्हा आमचं कुठे सक्सेसफुल होतं. 2 वर्ष झाले गिरनारला जायचंय पण आमचा प्लॅनच होत नाही. कधी हा नाही बोलते, कधी तो नाही बोलते. असं अचानक निघालं. मला वाटतं प्लॅन सक्सेसफुल होतो. आता आपण त्या पण आरत्या पाठ करायला पाहिजे जरा गिरनारच्या इकडच्या. करू सगळं करू. तसंच आपण फ्लो मध्ये निघून जाईल. असं अचानक निघालं प्लॅन सक्सेसफुल. किती जण तयार झाले त्याला. अचानक 7 सीटर गाडी 9 जण तयार झाले. आता डायरेक्ट धप्पा भेटले. चला आता जाऊया. कशी करायची जागा आता बघूया. आमच्या अर्धी पब्लिक गावाला आहे. आमच्या अर्धीच नाही ना नक्की. बघा बांधला तुला उलटीवाली इकडे आहे. असलं काय म्हणू नको, बाजूलाच आहे मी. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चांग बोल. हर हर महादेव. आपण गेलं पाहिजे होतं शिफ्टली. लवकर पोहोचलो. या लोकांना घेतलं नसतं. आपण 5 जण गेलो. 4 वाजले. आतापर्यंत आपण केला आरामात पुणे सगळं पोहोचला. अर्धा तास कमी पडला असतं पोहोचला. आतापर्यंत पोहोचलो असतो. आणि पण आमच्या शहर मजा कोण आहे? कोण होतो लगेच विसरले. कोण आहे?
Wait minute. Who are you? I am from Parth Avenue. पण तिकडेच राहा तिकडे येऊ नको. पण काय पण म्हण, आब्या जर असता ना तर प्लॅन नसता झाला. आब्या ऐकायला असता तर नीट ऐक. तू जर असतास ना, तू आधीच नाही म्हटलं असतं व्हिडिओ कॉल कर. आणि हे कधीच झालं नसतं तू जर असतास ऑन द स्पॉट प्लॅन. तो झोपला असता. त्यानं आधीच नाटकं चालू केले. अरे यार मी नाही यार, नको नको हे एवढं झाडायचं का, असं काय काय बोलला. अभिषेक बाबा मी शिव बर का. अविनाश आणि अभिषेक दोघांनाही खूप खूप मी शिव. पप्पी दे कशी. अरे आपल्या आधी गेलं काहीतरी 2:30 ला. 3 म्हणजे तू अरे वरती दादा गेलास ना. आणि इथे दादा फोन मलाही लावतो खूप खूप का? मी शिव. उचलेल का? हॅलो झोपला रे, गाडी चालवतोय. कुठे बोललास? पारगाव खंडाळा का लोणावळा खंडाळ्यात? लोणावळा जवळ आहेस ना? ओके, एक्सप्रेसला ट्रॅफिक तुम्ही जुन्या असताना टाकलीस का? बर बर, ठीक आहे चालेल. जरा थांबला असता तर आमच्या सोबत आला. आम्ही आता सीएनजी भरतो कळंबोलीला, तू पुढे आलोच मागणं बघ. भीमाशंकर इथं पण आहे गाडीत, उठला तो पण, उठवून आणला त्याला बसवला गाडीत. ऑन दी स्पॉट. तसंच आणलंय त्याला उचलून. ठीक आहे. काय विसरली. काय झालं? परत बोला. पहिल्यांदा कॉल केला त्याला. आम्ही म्हणतो 3-4 मिनिटं काय करतो येऊ. परत रोहितने कॉल केला. परत हा उठला म्हणलं आलो म्हटलं आणि परत वाटलं नाही. हो त्याला खरं वाटलं नाही आम्ही ते खिडकीतनं बघतोय पहिला. अलीकडे आहे ते. नंतर बोलतो की लॉक वगैरे खोललं आणि परत वरती गेला. म्हणलं कर. अरे म्हणलं चावी विसरलो बाबा. परत गेला वरती, परत आला चावी घेऊन. मग तिथनं आम्ही गेलो मग पार्किंग मध्ये गाडी घ्यायला. माझा व्हिडिओ चांगला. हो माझा व्हिडिओ चांगला काढा. आवाज पोचला पाहिजे तिकडे. काय आली? काय म्हणतो? बोला की. आपल्या गाडीमध्ये गेला एक मोठी व्यक्ती आहे, खास व्यक्ती. SK ते ब्लॉगर. SK नाही, सर्वेश ते ब्लॉगर ना. काय आहे ते? जस्ट SK थिंग्स. यांना पण घ्या ट्रेन मध्ये. SK थिंग्स. किती गप्प बसलीत लावा. कसं वाटतंय तुम्हाला अचानक मध्ये भयानक प्लॅन केल्यामुळे? एक नंबर अजून काय केलं तुम्ही? अजून काय वाटतंय तुम्हाला? एक नंबरचा कुठं काय वाटतंय का तुला? 2 नंबर म्हणजे तू पण तुझ्या शॉर्ट्स व्हिडिओ सारखं शॉर्ट बोलतोस का? घरी यसनी म्हटलेलं मी गाडीत मला हागायला आले. वरती गेलो, घरी आंघोळ केली आणि हागायला बसलो की संपन्न झाली. कटाळलो दुखायला लागलं. उठलो, म्हटलं बास. राहिलं परत आलं. परत आलं बघू वाटायला आलं तर. बाटल्या पण घेतल्या 2-2 लिटरच्या 2. बॉटल लागू कुठेही बॉटल. ही नाही लढायचं वाटत. मग काय त्याला काय रविवार नव्हतं म्हणायला. होल मार खाल्ली. हॉलचे जेवण पकडून विचार करूया. क्वालिटी होती. चांगला आहे. बरोबर मार्गावर आहे सा. स्प्राईटची बॉटल फोडू का? नमस्कार गाईज. तर आपण पोहोचलेलो आहे आता फक्त किती एक अर्धा तासाचा रस्ता आहे आणि थंडीने हालत एकदम घाण झालेली आहे. पाठीमागचा व्ह्यू बघा खतरनाक एकदम. सकाळच्या जवळपास 7 वाजलेत आणि आमचा डावला आहे मस्तपैकी. घरातलं हा आमचा व्लॉगर आहे आणि कोंबडी
आणि ह्याचा व्लॉग मी पूर्ण करतोय. काय बोलायचं याला. आमच्या ब्लॉगरच्या नाकात यायला लागलं पाणी. थंडी एवढी अतिशय जास्त आहे की तोंडातून वाफ निघते, पण तो कॅमेऱ्यात कॅप्चर होईल का नाही माहिती नाही. आपण ट्राय करू दाखवायचं. नाही दिसत. तुम्हाला काय बोलायचं आहे का तुमच्या ब्लॉगिंग वरती? एवढं तुम्ही मस्त मस्त चांगले चांगले पॉइंट, सिनरी मिस केली ना. तू जागा होतास ना. मी जागा होतो पण मी व्लॉगर नाही ना. कसं गार वाटतंय, कसं गार वाटतंय. आईस्क्रीम झाल्या. समोर बघा व्ह्यू बघा, व्ह्यू. डोंगर. काय ते झाडी, काय ते डोंगर. चीज झाले यार. ए फोटोशूट मॉडेल गाड्या बघावं रस्त्याची. गप्पू मास्टर गप्पू. आठ वाजलेत ना. 8 वाजता आम्ही पोहोचलोय आता इकडे भीमाशंकरला. आता थंडी कचाकच आहे. सचिन दादांनी रांगोळी काढली, आम्ही दाखवू नाही शकत ती. झटपट रांगोळी रांगोळी निघालेली आहे म्हणून आम्ही बघितलं नाही, तर आमची पण रांगोळी निघाली असती. आशा करतो आम्ही परत बाकी कोणाचं न होऊ दे. हा, बाकी कोणाची रांगोळी निघून आमचा प्रवास सुखदायी हो. सुखदाय हो. अजून लई गर्दी बाकी आहे. 2 तास झालेत उभं राहून. आम्हाला वाटलं सकाळी लवकर येईल, लवकर दर्शन होईल, पण काय गुरुसरला सकाळी खूप लवकर दर्शन होईल, पण आता अनएक्सपेक्टेड गर्दी. ही टाकी खाली केली सकाळी असलं घाण होत. तरी खिडकी उघडून बसले ते, मुद्दाहून खिडकी उघडून बसले ते, गार वाटते तरी. असं केलं पाहिजे. पण पाच बघितलं तर वाटलं. हा पण मागं आता आमचं दर्शन झालंय. आता आम्ही लोक चाललोय खायला काहीतरी. खायला लय लांब जायचंय. लयला भूक लागली. जवळपास बनवायचं चाकण पर्यंत. इथे काय हायवेला काय होतं कसं काही काहीच नव्हतं. गाडी डायरेक्ट घर बिल्डिंग खाली. बिल्डिंग खाली जायचं काय नाही, बिल्डिंग खाली जायचं तोपर्यंत गाडी रंगेल. अर्ध्या तासाचा प्लॅन बनला की असंच असते. खायला बिला काही भेटत नाही आपल्याकडे. बॉबे खाल्ल्या त्याची चोरून चोरून 4-5 जण सुमडीत खाल्ल्या जाय म्हणले मुताला नाही आलं, म्हणले मुताला नाही आलं, मागं थांबले बॉबे खाल्ल्यानंतर मुतून आले. असली बेकार पोर आहे ती. ओ दारवाईतनं बाहेर निघेल मी. बसतो लय वेळ गेला आपल्या दर्शनाला. किती रांगेत होता. आपले हेवी ड्रायव्हर बसलेले. 2.5 तास गेला. बिल्लावाले ड्रायव्हर आहेत. बिल्लावाले बिल्ला ड्रायव्हर बसलेला. BST चे मालक. दाखव जरा.
मागा नका बघू, तुम्ही पुढेच बघा. सध्या जरा वाहतूक जास्त आहे ना. टर्निंग अरे गाणी लावा ना. टर्निंग 5 मिनिटं थांब, सगळ्यांच्या तुताऱ्या वाजतील. तुमची वाजणार नाही, माझी वाजणार धुळला येते सगळा. जेव्हा पाहिजे तेव्हा करत नाही, जेव्हा नको तेव्हा करतो. नाही. माकड मी बोललो सकाळच करायचं. सकाळी माकड वन प्राण्यांना गेला असता आता माकड. चप्पल प्राणी. माकड वाचले. चप्पल कसलं सुचतवलं तिथं थाई ते. नाही बाबा. माकड दिसलं की हाऊ घ्या. हे आपले मेहुल ब्राऊननी लय मोठं काम केलंय. गाडी घेऊन आणि एका काचच ती फिल्म लावले त्यांना चांगल्यावाल्या. 2-2.5 रुपये जातो ते, पण 1 नंबर काम केले. तापत नाही ना. चटका बसणं झालाय. मेहुलची कृपा. काम करावं तर असं करावं. त्यांना एक धन्यवाद. मित्र उन्हामध्ये गारव्यासारखा आहे. यारा तेरी यारी. अजून एक पण फोन आलाय, कुठे काय कुठं पोचले काय नाही. अजून तो झोपला असं. सगळे इकोच आहेत. परवडते ना इको. अरे त्यांच्या इको आहेत. इथून हे स्टॉप आहे, इथून तिथं, इथून तिथं. 30 रुपये. मला आडवं करून झोपवून टाकलंय. आडवा कोट. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही घरी चाललोय. पनीर काजू पनीर पण खाल्लाय, पनीर पण खाल्लाय, कांदा सगळं mix झालंय. दही सगळं खाल्लंय. वकरी गँग वकरी गँग. एक माणूस वरून पण बघते, खालून पण फोटो काढून 2 वेळा वाकारा काढतो ते. खालून वरून फोटो घालून. त्याच्याकडे कॅमेरा फिरवा 1 रुपया करून. ब्लॉगर आहे आणि आमचा Vlogger. नवीन जिम बॉय. जिम बॉय. हे शॉर्ट ब्लॉगर आहे. मिनी ब्लॉगर आहे, मिनी ब्लॉगर. जेवला दाखवलं असतं पण लय भूक लागलेली म्हणून काय दाखवलंच नाही. डायरेक्ट ताव मारला. आमचा ब्लॉगर मजा आली. झोपतो घेऊ मध्ये जेवण मध्ये. मस्त, क्वालिटी जेवण होतं. जेवण भारी होतं. जेवण quality. तुम्हाला काय माहित, तुम्ही तर तुम्ही उपवासवाले काय तुम्ही बोलू नका काय. जेवण भारी होतं. नेक्स्ट टाइम लावलं तर आपलं म्हणून तुला जेवण चांगलं होतं. गाडी तुम्ही गाड्या हळू चालवा. आम्हाला भीती वाटते इकडे मागे. बरं का मंडळी, कशी सगळी शांत झोपलेत बघा. बघा 3 विकेट पाठी पडल्यात आहे. 1 विकेट पडल्या ब्लॉगरची. आमचा व्हिडिओग्राफर. अजून एक आम्ही मांडूस घेतलाय. फुल एन्जॉय. रात्री 1 वाजता प्लॅन बनवली ती. बेडकाला झोपते ती डोरोक करत.